हाय नमस्कार मित्रांनो, माय यूट्यूब फॅमिली. मी आज आले आपल्या ऊसाच्या रानात. दाखवते तुम्हाला ऊसाच्या कांड्या किती. हे बघा किती किती कांड्या आल्या आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 कांड्यावरती ऊस आलेला आहे आपला. आणि इकडच्या रानात कपाशी आहे. हे बघा असा रोग पडायला लागलाय कपाशीवरती. तुडतुडे, मावा आणि हे दिसतंय ना, हे पांढऱ्या गोण्या ते कशासाठी बसवल्यात माहिती का? डुकरांचा त्रास आहे म्हणून. ही तुम्हाला दाखवते. ही ती मोठी झाडं आणि ही बारकी झाडं. ही बारकी कशामुळे माहिती आहे? डुकरांनी उकरलं होतं, त्यामुळे ती झाडं परत लावलीत दुसरी, त्यामुळे बारकी राहिलीत आणि ही मोठी झालीत. तर शेतकऱ्यांना असं प्रत्येक संकटाला सामोरं जावं लागतंय. रात्रीची येऊन डुकरं सगळं नासधूस करून टाकतात. ऊस पण खातात. आणि आता कापसाला दोड्या यायला लागल्या ना, ते दोड्या पण खातात. आता पाती लागलीत बघा, दाखवते तुम्हाला. ही बघा अशी पाती लागली ती. ही बघा, ह्याच्यातून ह्याला दोड्या येतात. ह्याच्यात अशी दोडी तयार होती आणि त्याच्यातून आपल्याला कापूस मिळतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला जमिनीपासून मिळते, प्रत्येक गोष्ट. आणि म्हणूनच शेतकऱ्याला राजा म्हणलेला आहे. आणि खरंच तो राजा आहे. पाऊस येण्याची पण चिन्ह आहेत. हे बघा इकडून कसं आभाळ झाले काळं का. तुमच्या तिकडे पाऊस आहे का नाही कमेंटमध्ये सांगा. आमच्या इकडे तर झालाय, पण एवढा नाही झालेला, थोड्या प्रमाणात झालेला आहे. मी आले आत्ता आपल्या उडदाच्या रानात. उडदाला शेंगा कशा लागल्यात दाखवते तुम्हाला मित्रांनो. हे बघा असे शेंगा लागलेत यायला. खायला पण खूप छान लागतात हे शेंगा. जरा चिकट चिकट असतात.